श्री स्वामी समर्थ. एकदा गुरुदत्त नावाचा ज्योतिषी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाला आला होता. त्यांनी ज्योतिष्याला विचारलं, ज्योतिषशास्त्रात सांगितलेले फळ खरेच असते काय? ते म्हणाले, होय, श्रीपाद प्रभूच आपली भाग्यरेषा बदलू शकतात. भक्ताची तीव्रता श्रीपाद प्रभूंना हेलावते व योग्य उपाय सांगण्यास प्रेरित करते. श्रीपादांच्या हृदयातून उमलणारे प्रेम, करुणा कर्मदेवतांच्या शक्तींना निस्तेज करते. श्रीपाद प्रभू चैतन्य स्वरूप आहेत. ते योग्य वेळी प्रकट होऊन आपल्या चैतन्य शक्तीची समर्थता प्रदर्शित करतात. सत्कर्म केल्याने सुख व दुष्कर्म केल्याने दुःख प्राप्त होते. पूर्वजन्माचे दुःख आपला पाठलाग करते. सद्गुरूंच्या कृपेने आपण त्याच्यापासून मुक्त होतो. श्रीपाद प्रभूंच्या महासंकल्पाने ग्रहांचे फलित ठरविले जाते. पीठिकापुरात नरसिंह वर्मांच्या घरचा सेवक एकदा असंबद्ध बोलू लागला. श्रीपाद प्रभू त्याला घेऊन स्मशानात गेले व औदुंबराच्या वळलेल्या फांदीचे त्याच्या हातून दहन करविले. तेव्हा त्याची सुटका झाली. श्रीपाद प्रभू म्हणाले, त्याची मी ब्रह्मराक्षसाच्या तावडीतून सुटका केली आहे. श्रीपादांना देश काल त्यांच्या इच्छेप्रमाणे बदलता येतो. एकदा श्रेष्ठीच्या देवाला नारळ फोडताना स्वतः श्रीपादांनी तो नारळ फोडला. त्या नारळाचे त्यांनी तुकडे केले. श्रीपाद म्हणाले, आजोबा, तुमचा मरणयोग होता. मी त्या नारळाचे तुकडे करून तुमचा मरणयोग टाळला. श्री स्वामी समर्थ. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री गुरुदेव. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.